सावधान. आता वंदे मातरमचा अपमान करणं म्हणजे थेट जेलची हवा खावी लागणार. केंद्र सरकारने कायदा बदललाय, पण काही लोकांना आजही देशाच्या अभिमानापेक्षा आपलं वोट बँकचं राजकारण मोठं वाटतंय. 2026च्या नवीन कायद्यानुसार वंदे मातरमला आता राष्ट्रगीताचा दर्जा मिळालाय. याचा अर्थ असा की जर कोणी या गीताचा अपमान केला किंवा ते म्हणताना अडथळा आणला तर त्याला 3 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. पंतप्रधान मोदीजींनी स्पष्ट केलंय, हे गाणं नाहीये तर आपल्या स्वातंत्र्य लढ्याचा प्राण आहे. पण नेहमीप्रमाणे असुद्दीन ओवेसी यांना हे झोंबलंय. ते म्हणतात सक्ती संविधानाच्या विरोधात आहे. ओवेसी साहेब, ज्या संविधानाचा तुम्ही दाखला देतायत ना, तेच संविधान देशाचा अभिमान करायला शिकवतं. ज्या मातीत जन्माला तिचंच कौतुक करायला तुम्हाला सक्ती का वाटावी? की तुमचं संविधान फक्त तुमच्या सोयीनुसार चालतं? देशाच्या फाळणीच्या मानसिकतेतून जरा बाहेर या. वंदे मातरम म्हणताना तुम्हाला धार्मिक स्वातंत्र्य धोक्यात आल्यासारखं वाटतं, पण त्याच वेळी तुम्ही देशाच्या भावना दुखावता. तेव्हा ते लोकशाहीचं स्वातंत्र्य असतं का? जनतेला आता तुमचा हा दुटप्पीपणा चांगलाच कळालाय. हा भारत आहे. इथं राहायचं असेल तर राष्ट्रगीताचा सन्मान हा करावाच लागेल. देशाचा अभिमान मोठा की राजकीय सत्तेची भूक? तुम्हाला काय वाटतंय? अशा भारत विरोधी मानसिकतेला या कायद्याने चोख प्रत्युत्तर मिळेल का? तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. देशहिताच्या अशा परखड बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद. वंदे मातरम.